नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण बी ए भाग 2, बी एस सी भाग 2, बी कॉम भाग 2 ह्या सर्व अभ्यासक्रमासाठी जो सक्तीचा विषय केलेला आहे किंवा आवश्यक जो विषय आहे तो म्हणजे पर्यावरण अभ्यास. आज पर्यावरण अभ्यास हा विषय सक्तीचा करण्यापाठीमागं ह्या विषयाचे जे महत्त्व आहे ते महत्त्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं. आज पृथ्वीवरती किंवा विविध देशात, विविध खंडात ज्या काही पर्यावरणीय समस्या आपल्याला दिसून येतात त्या समस्या कमी व्हावं हा एक मूळ उद्देश आहे. विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, पर्यावरणाचे संरक्षण करावं हा मूळ उद्देश ह्या विषयाचा असलेला आपल्याला सांगता येईल. तर ह्या विषयातील जो पहिला घटक आहे, पहिलं प्रकरण आहे तो म्हणजे पर्यावरण अभ्यास परिचय किंवा इंट्रोडक्शन टू एन्व्हायरमेंटल स्टडीज. तर ह्या टॉपिकमध्ये पर्यावरण अभ्यासाची आपल्याला ओळख पाहिजे आहे, त्याचा परिचय पाहायचा आहे. पर्यावरण म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे स्वरूप, पर्यावरण अभ्यासामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, पर्यावरण जनजागृती म्हणजे काय, पर्यावरण अभ्यासाची उद्दिष्टे काय आहेत, ह्या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम ज्या वेळेस आपण पर्यावरणाची व्याख्या पाहतो, पर्यावरण म्हणजे सभोवतालचा परिसर असं आपण म्हणतो किंवा सराउंडिंग एरिया असं देखील आपण म्हणतो. म्हणजेच पर्यावरण म्हणजे सभोवतालचा परिसर होय. मानव ज्या ठिकाणी राहतो, मानवाच्या सभोवतालचा परिसर म्हणजेच पर्यावरण होय, असं आपण याची व्याख्या सांगता येईल. पर्यावरणामध्ये जैविक, अजैविक व मानव ह्या सर्व घटकांचा आपण अभ्यास करतो. म्हणजेच पर्यावरण अभ्यासामध्ये जैविक घटकांमध्ये, अजैविक घटकांमध्ये हे सर्व विविधता आपल्याला दिसून येईल. तसेच मानवाचा देखील याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे. म्हणजेच एकंदरीत पर्यावरण अभ्यासामध्ये जैविक आणि अजैविक या दोन घटकांना महत्त्वाचं स्थान असले आपल्याला सांगता येईल. पर्यावरण हा शब्द फ्रेंच भाषेतून किंवा फ्रेंच भाषेतील इन्व्हायरमेंट हा शब्द आलेला आपल्याला दिसून येईल. आणि पर्यावरण याचा अर्थ इन्व्हार्न टू सराउंड, परी प्लस आवरण असे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपल्या परिसरात सभोवतालचं जे आवरण आहे त्यालाच आपण पर्यावरण असे म्हणतो. काही व्याख्या पर्यावरण अभ्यासाच्या आपल्याला सांगता येतील. पहिली जी व्याख्या आहे, पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती होय. म्हणजे मानवाच्या सभोवतालची जी परिस्थिती आहे त्यालाच आपण पर्यावरण असे म्हणतो. दुसरी जी व्याख्या आहे, जॉन टर्क या तज्ज्ञांनी आपण एक व्याख्या केलेली आहे. पृथ्वीवरील पर्यावरण व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम म्हणजे पर्यावरण अभ्यास होय. म्हणजे आपण जर ह्या व्याख्येवरून विचार केलात तर पृथ्वीवरील जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणामध्ये विविधता आहे. विविध प्रदेशामध्ये विविध प्रकारचं पर्यावरण आपल्याला पाहायला मिळतात. पर्यावरणातील विविध घटक त्याच्यामध्ये विविधता आपल्याला दिसून येईल. आणि ह्या सर्व पर्यावरणीय घटकांचा किंवा पर्यावरणाचा मानवी जीवनावर होणारा जो परिणाम आहे याचा अभ्यास पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो. पर्यावरण अभ्यास म्हणजेच काय की पृथ्वीसभोवतालचं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा आणि मानवाचा किंवा सहसंबंध किंवा पर्यावरणाचा मानवावर होणारा जो परिणाम आहे त्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. किंवा मानवाचा पर्यावरणावर होणारा अभ्यास याचा देखील अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो किंवा पर्यावरण अभ्यासामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे, बर्नार्ड नेबेल या तज्ज्ञाने एक व्याख्या केलेली आहे. पृथ्वीवरील सर्व परिसंस्था व त्याच्या क्रिया प्रतिक्रियांचा संतुलित अभ्यास म्हणजे पर्यावरण अभ्यास होय, अशी व्याख्या केलेली आहे. म्हणजे पृथ्वीवरती विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. त्यामध्ये गवता परिसंस्था असेल, वाळवंटी परिसंस्था असेल, जंगल परिसंस्था असेल, तर ह्या सर्व परिसंस्था आणि त्यांच्या क्रिया आणि प्रतिक्रियांचा संतुलित अभ्यास म्हणजे एका परिसंस्थेचा दुसऱ्या परिसंस्थेशी जो संबंध आहे त्या संबंधाचा अभ्यास देखील पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा जो घटक आहे त्या टॉपिकमधला तो म्हणजे पर्यावरणाचे प्रकार. तर मुख्यतः पर्यावरणाचे दोन प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरा म्हणजे सांस्कृतिक पर्यावरण किंवा त्यालाच आपण मानवनिर्मित पर्यावरण असे देखील म्हणतो. नैसर्गिक जे पर्यावरण आहे ते निसर्गातूनच किंवा निसर्गाकडूनच निर्माण झालेलं आपल्याला सांगता येईल. काही गोष्टी, काही घटक ह्या पृथ्वीवरती निर्मित असलेले आपल्याला दिसून येतील. म्हणून निसर्ग निर्मित जे
घटक आहेत त्यांनाच आपण नैसर्गिक पर्यावरण असे देखील म्हणतो. मुख्यतः पृथ्वीवरती जे 3 आवरण आपल्याला पाहावयास मिळतात त्यामध्ये जलावरण एक घटक आहे, दुसरं आहे मृदावरण आणि तिसरं आहे वातावरण. म्हणजे पृथ्वीचा जो 71% भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. 29% भाग जो आहे तो जमिनीने व्यापलेला आहे. म्हणजे 71% पाण्याच्या भागाला आपण जलावरण म्हणतो, 29% जो जमिनीचा भाग आहे त्याला आपण मृदावरण म्हणतो आणि ह्या जलावरण आणि मृदावरण ह्यांच्या सभोवताली जे आहे त्याला आपण वातावरण म्हणतो. म्हणजेच ह्या 3 आवरण मुख्यतः निसर्गनिर्मित असले आपल्याला सांगता येईल आणि ह्या तिन्ही आवरणामध्ये आढळणारे जे विविध घटक आहेत त्यांनाच आपण नैसर्गिक पर्यावरण असे आपण म्हणूया. त्यानंतर एकंदरीत प्रदेशाचे स्थान असेल, आकार असेल, क्षेत्रफळ असेल, हवामान असेल, त्यानंतर भूरचना किंवा भूगर्भ रचना, जमीन ह्या सर्व घटकांचा नैसर्गिक पर्यावरणामध्ये समावेश होत असले आपल्याला दिसून येईल. मग हे वनस्पती, जमीन असेल, त्यानंतर खडक असतील, पाणी असेल, विविध भूरचना असतील, हे सर्व निसर्गनिर्मित आहेत म्हणून त्यांना आपण नैसर्गिक पर्यावरण असे म्हणतो. दुसरा जो पर्यावरणामधील जो घटक आहे तो अलीकडं मानवाच्या उत्पत्तीनंतर मानवाने आपल्या विकासासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केलेली आहे, विविध प्रकारचे घटकांची निर्मिती केलेली आहे. असे जे वस्तू किंवा घटक किंवा जे काही आपल्याला पाहावयास मिळतात त्या सर्व घटकांचा समावेश सांस्कृतिक पर्यावरणामध्ये होत असले आपल्याला दिसून येईल. आणि सांस्कृतिक पर्यावरणामध्ये आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, धार्मिक घटक, सांस्कृतिक घटक असे विविध घटक ह्यांचा समावेश हा होत असतो. मग मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी निर्माण केल्या? या मानवाने पृथ्वी तलावरती विविध प्रकारच्या इमारती उभा केल्या, रस्ते तयार केले, रेल्वेची निर्मिती केली, रेल्वे मार्ग तयार केले, शेती विकसित केली, कारखाने व उद्योगधंदे स्थापन केले, विविध बंदरांचा विकास केला, गोदामांची निर्मिती केली. म्हणजेच एकंदरीत हे सर्व सांस्कृतिक पर्यावरणामध्ये त्यांचा समावेश होत असले आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मानवाने काही अदृश्य गोष्टी आहेत, उदाहरणार्थ धर्म, वंश, भाषा या पण आहेत, मात्र ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. मात्र ह्या देखील गोष्टी सांस्कृतिक घटकामध्ये त्यांचा समावेश होत असले आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आर्थिक धोरण असेल, राजकीय विचारसरणी असेल, ह्या सर्व घटकांचा समावेश ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला पाहता येईल. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पर्यावरणाचे स्वरूप. तर पर्यावरणाचे स्वरूप ज्यावेळेस ह्या विषयाची निर्मिती झाली, या विषयांचा अभ्यास सुरू झाला आणि या विषयांच्या अभ्यासापासून आपण जर पाहिलात तर याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप बदलत गेलेलं आपल्याला दिसून येईल. मग ह्यामध्ये जर आपण विचार केला तर पर्यावरणाचे जे स्वरूप आहेत ते पहिलं आहे व्यापक स्वरूप. म्हणजे पर्यावरण अभ्यासामध्ये विविध सजीव आणि निर्जीव घटकांचा आपण अभ्यास करतो. म्हणजे ज्या निसर्गनिर्मित घटकांचा अभ्यास आहे किंवा पृथ्वीवरती ह्या नैसर्गिक घटकांचा उपयोग करून घेणारा जो सजीव घटक आहे किंवा जैविक घटक आहे, अशा सजीव किंवा जैविक घटकांचा देखील अभ्यास ह्या पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. मग या पृथ्वी तलावरती तुम्ही जर पाहत असाल तर अतिसूक्ष्म कीटकापासून जे आपल्या डोळ्याला पण दिसत नाहीत तिथून ते मानवापर्यंत सर्व सजीवांचा ह्या ठिकाणी आपण अभ्यास करतोय. तसेच पृथ्वीवरील जे निसर्गनिर्मित सर्व नैसर्गिक घटक आहेत त्यांचा देखील आपण अभ्यास पर्यावरण अभ्यासामध्ये करतो. म्हणून हे जे काही घटक आहेत सजीव आणि निर्जीव घटक ते अनंत आहेत किंवा विविधता आहे याच्यामध्ये, ह्या सर्वांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून पर्यावरण अभ्यासाचं जे स्वरूप आहे ते व्यापक असलेलं आपल्याला दिसून येईल. दुसरा जो स्वरूप आहे तो म्हणजे आंतरविद्याशाखीय स्वरूप. म्हणजे पर्यावरण अभ्यासाचं जे स्वरूप आहे ते आंतरविद्याशाखीय स्वरूप आहे, एकमेकांशी रिलेटेड असले आपल्याला सांगता येईल, सहसंबंधित असले आपल्याला सांगता येईल. म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये, पर्यावरण अभ्यासामध्ये विविध नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, जॉग्राफी असेल, अशा अनेक नैसर्गिक शास्त्रांचा, त्याच पद्धतीनं सामाजिक शास्त्रांचा देखील. मग त्यामध्ये सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, अशा विविध सामाजिक शास्त्रांचा देखील अभ्यास केला जातो. म्हणून पर्यावरणशास्त्र जरी आपण अभ्यास करत असलो पण पर्यावरणशास्त्राचा नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र या दोन्ही शास्त्रांशी सहसंबंध आहे आणि ह्याचा देखील आपण अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये करतो. म्हणून पर्यावरणशास्त्राचे जे स्वरूप बनलेलं आहे ते आंतरविद्याशाखीय स्वरूप बनलेलं आपल्याला दिसून येईल. तिसरं जे स्वरूप आहे ते म्हणजे गतिमान स्वरूप. आज जर आपण विचार केला तर पर्यावरणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे. पर्यावरणाचा विषय हा महत्त्वाचा होत चाललेला आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला
पर्यावरण अभ्यास म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, त्याची व्याप्ती, पर्यावरणीय समस्या कोणते, त्या कशा पद्धतीने कमी करावं, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आणि माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं ह्याचे जे स्वरूप आहे दिवसेंदिवस गतिमान स्वरूप निर्माण झालेलं आपल्याला सांगता येईल. मग पृथ्वीवरती अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात. ह्या नैसर्गिक आपत्तीतून निर्माण होणाऱ्या ज्या अनेक समस्या आहेत आणि त्या मानवावरती काय परिणाम होतो, जैविक घटकांवरती काय परिणाम होतो, ह्या सर्वांचा अभ्यास पर्यावरण अभ्यासामध्ये आपण करतो. म्हणून हे सर्व गतिमान आहे, याच्यामध्ये वारंवार बदल हा होत आहे, त्याचा देखील अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये आपण करतोय. चौथं जे स्वरूप आहे ते म्हणजे अनुभवाधिष्ठित शास्त्रीय स्वरूप, म्हणजे वैज्ञानिक स्वरूप देखील आपण याला म्हणू शकतो. पर्यावरणशास्त्रामध्ये कोणत्याही गोष्टी, कोणत्याही घटना, त्या घटनेच्या पाठीमागे त्याची कारणे आणि उहापोह यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतं. पर्यावरणशास्त्रामध्ये पर्यावरण प्रकल्प हा एक महत्त्वाचा घटक आहे. मग पर्यावरण प्रकल्प करत असताना एखादी समस्या किंवा पर्यावरणीय समस्या आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळेस दिसतं, त्यावेळेस त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला विविध स्टेप्स, विविध पायऱ्या वापरून एकंदरीत ही समस्या कशी सोडवता येईल, ह्या समस्येचं उकल कसं करता येईल, ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या पर्यावरण अभ्यासामध्ये आपण अभ्यासतोय. ह्यामध्ये निरीक्षण हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपण पर्यावरणामध्ये फिरत असतो, पर्यावरणामध्ये जात असतो, आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये अनेक नैसर्गिक घटक आहेत, सांस्कृतिक घटक आहेत, ह्या सर्वांचं आपल्याला निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. म्हणून जो पर्यावरण अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, नागरिक आहे, त्याच्यामध्ये निरीक्षण क्षमता अतिशय महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या गोष्टीतून संपूर्ण अनुभव निर्माण होतो. त्याचे काही अनुकूल परिणाम देखील दिसतात, काही प्रतिकूल देखील परिणाम दिसतात आणि या सर्वातून शेवटी निष्कर्ष काय निघतो किंवा त्या समस्या कशा पद्धतीनं पूर्ण होतील, तर अशा रीतीनं ह्या शास्त्राचे जे स्वरूप आहे ते शास्त्रीय किंवा वैज्ञानिक स्वरूप असले आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं जे स्वरूप आहे ते म्हणजे गुंतागुंतीचे स्वरूप. मानव व पर्यावरण सहसंबंधाचा अभ्यास जो आहे तो पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो आणि एकंदरीत मानव आणि पर्यावरण ह्यांचा जो अभ्यास आहे तो आपण जर पाहिलात तर अतिशय क्लिष्ट आहे, अतिशय घनिष्ठ आहे आणि ह्यांचा जो संबंध आहे मानवाचा पर्यावरणावर आणि पर्यावरणाचा मानवावर होणारा जो परिणाम आहे, त्या परिणामांचा अभ्यास पर्यावरण अभ्यासामध्ये केला जातो. म्हणून हे जे स्वरूप आहे ते गुंतागुंतीचं आहे किंवा क्लिष्ट स्वरूपाचं असले आपल्याला सांगता येईल. आणि शेवटचं जे स्वरूप आहे प्रत्येक नागरिकांचं कल्याण साधणे, प्रत्येक मानवाचं कल्याण साधणे, प्रत्येक प्राण्यांचं कल्याण साधणे किंवा पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे, त्या दृष्टिकोनातून ह्या विषयाचं स्वरूप आपल्याला दिसून येईल की कल्याणकारी स्वरूप. म्हणजे प्रत्येक साधनसंपत्तीचा उपयोग करणं, त्या साधनसंपत्ती पुढच्या पिढीसाठी राखून करून ठेवणं, त्या साधनसंपत्तीचा मर्यादित वापर करणं, त्या साधनसंपत्तीच्या वापरातून निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कशा कमी करता येईल, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल, त्यासाठी कोणकोणत्या स्वरूपाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, ह्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास ह्या पर्यावरणशास्त्रामध्ये करतो. म्हणून पर्यावरणशास्त्राचे जे स्वरूप आहे ते कल्याणकारी स्वरूप असले आपल्याला सांगता येईल. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे पर्यावरणशास्त्राची व्याप्ती. तर पर्यावरणशास्त्राच्या व्याप्तीमध्ये काही घटक आपल्याला लक्षात येतील. म्हणजे पहिला जो घटक आहे तो म्हणजे पर्यावरणाची संकल्पना समजावून घेणे. पर्यावरण अभ्यासाचा मूळ उद्देशच आहे की पर्यावरणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना, नागरिकांना, प्रत्येक व्यक्तींना हे समजावून सांगणं गरजेचं आहे. मग पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचे घटक कोणकोणते आहेत, नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय, सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय, मानव आणि निसर्ग यांचा सहसंबंध कसा आहे, मानवाचा निसर्गावरती, निसर्गाचा मानवावरती कसा परिणाम होतो, परिसंस्थेतील विविध घटक कोणकोणते आहेत, विविध परिसंस्था पर्यावरणामध्ये कशा पद्धतीने कार्यान्वित आहेत, काही परिसंस्था कशा पद्धतीनं धोक्यात येतात, ह्या सर्वांची जी संकल्पना आहे, जी कन्सेप्ट आहे ते विद्यार्थ्यांमध्ये समजावून सांगणे हा एक मूळ उद्देश ह्या विषयाचा असले आपल्याला सांगता येईल. म्हणून त्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती म्हणजे काय, पर्यावरणाची संकल्पना समजावून घेणे. दुसरा जो घटक ह्या शास्त्रामध्ये आपण अभ्यास करतो किंवा या विषयामध्ये आपण अभ्यास करतो तो म्हणजे पर्यावरणातील उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर. तर साधनसंपत्तीचा वापर असेल, त्याचा वाढ असेल, वितरण असेल, त्यांची मागणी असेल आणि ह्या साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी आपण कशा पद्धतीनं नियोजन करू, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये करतोय. त्यानंतर
तिसरा जो घटक आहे तो म्हणजे पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास. ह्या साधनसंपत्तीच्या वापरातून निर्माण होणाऱ्या ज्या पर्यावरणीय समस्या आहेत, त्या समस्या कशा पद्धतीने कमी करता येतील. ज्या आज जागतिक पर्यावरणीय समस्या म्हणून आपण पाहतोय, जगातील अनेक देशांना ह्या पर्यावरणीय समस्या भेडसावत आहेत. म्हणून एकंदरीत आपण जर पाहिलात तर त्यापैकी आम्लपर्जन्य आहे, ॲसिड रेन म्हणतो आपण, ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा जागतिक तापमान वाढ आहे किंवा ओझोन लेयर डिप्लेशन आहे, म्हणजे ओझोन वायूचा ह्रास किंवा ओझोन थराचा क्षय हा देखील एक पर्यावरणीय समस्या निर्माण झालेली आहे. पूर असेल, आवर्षण असेल, प्रदूषण असेल, ह्या अशा अनेक पर्यावरणीय समस्या आहेत. त्या समस्यांचा अभ्यास आपण पर्यावरणशास्त्रामध्ये पाहतोय. मग ह्या समस्या का निर्माण होतात? त्याची कारणे काय आहेत? त्याचे दुष्परिणाम काय होतात? आणि ह्या समस्या कशा पद्धतीनं आपल्याला सोडवता येतील, कमी करता येईल, त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल? एकंदरीत ह्या सर्व घटकांचा अभ्यास आपण पर्यावरणशास्त्रामध्ये करतो. शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन व नियोजन. तर पर्यावरण व्यवस्थापन आणि नियोजन करत असताना साधनसंपत्तीचं संरक्षण करणे, संवर्धन करणे, साधनसंपत्ती पुढच्या पिढीसाठी राखून ठेवणे, साधनसंपत्तीच्या वापरातून निर्माण होणाऱ्या समस्या आहेत, त्या समस्या कशा कमी करता येतील, हा दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे आणि तो आपण ह्या शाखेमध्ये आपण अभ्यास करू. परिसंस्थेचं संरक्षण आणि संवर्धन ह्या घटकाचा देखील आपण अभ्यास या ठिकाणी पाहत असतो. म्हणजेच एकंदरीत पर्यावरणशास्त्राची जी व्याप्ती आहे ती अतिशय विशाल आहे. या शास्त्रेमध्ये, या शाखेमध्ये, ह्या विषयामध्ये अनेक घटकांचा, अनेक गोष्टींचा आपण अभ्यास पाहत असतो. म्हणून एकंदरीत आपण जर पाहिलात तर पर्यावरणाची जी शास्त्र आहे त्याची व्यापकता ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ह्या विषयाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत असले आपल्याला दिसून येईल. आजच्या तासिकेमध्ये आपण पर्यावरण, त्याची व्याख्या, पर्यावरणाचे स्वरूप आणि पर्यावरणाची व्याप्ती इत्यादी घटक पाहतो. पुढच्या पिरियडला पर्यावरणाची उद्दिष्टे आणि पर्यावरण जनजागृती गरज इत्यादी घटक पाहूया. धन्यवाद.